कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता। कोकाटे शनिदेवाच्या दर्शनाला आरोपांवर बोलणं मात्र टाळलं। समर्थकांचा मेळावा रद्द। वाचाळ आणि वादग्रस्त मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी। फडणवीस दिल्ली दौऱ्यावरून परतल्यावर मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता। खांदेपालटावर फडणवीस आणि अमित शहांमध्ये चर्चा। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याचे अजित पवारांचे संकेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा संबंध नसेल तर पुन्हा संधी देऊ, अजित पवारांचं विधान। महायुतीतील मंत्र्यांमध्ये कोणताही वाद नाही, संजय शिरसाटांनी केलं स्पष्ट। सामाजिक न्याय विभागात राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि शिरसाटांच्या लेटर वॉरनंतर स्पष्टीकरण। आदिवासी विकास मंत्रालयाचा मूर्ख चोर मंत्री भेटलाय। आमदार शरद सोनवणेंकडून नाराजी व्यक्त करताना शिवीगाळ आणि अपशब्दांचा वापर। विधानसभा अध्यक्षांनी दिली नोटीस। पुण्याच्या हिंजवडीतील अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि पावसाचं पाणी साचण्याच्या घटनांवरून अजितदादांचा संताप। आपलं वाटोळं झालं, आयटी कंपन्या बंगळुरूला जातायत। हिंजवडीच्या सरपंचांसह अधिकाऱ्यांना दादांनी सुनावलं। बुलढाण्याच्या खामगावमध्ये गाय चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला बेदम मारहाण। जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप। तिघांविरोधात शिवाजीनगर पोलिसांत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील फेस गावात दारुड्याला महिलांकडून चोप, व्हिडिओ व्हायरल। दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्याला शिकवला धडा। मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गला आज मुसळधार पावसाचा इशारा, तर पालघरला रेड अलर्ट। पालघरमधील शाळा आज बंद, सतर्कतेचा इशारा। रायगडच्या महाड, पोलादपूरमध्ये मुसळधार पाऊस। सावित्री नदीनं ओलांडली धोका पातळी। नगर परिषदेकडून सायरन वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। आज शाळाही बंद। विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडाऱ्यात मुसळधार। नदी नाल्यांना पूर, तर वर्ध्यातील निम्म वर्धा प्रकल्पाचे दरवाजे उघडले। मोठा विसर्ग सुरू। नागपुरातही रिपरिप सुरूच। मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, लातूरमध्ये पावसाची संततधार। जालन्यातील देवठाणा गावात पूल गेला वाहून, तर संभाजीनगरमधील सीतानानी धबधब्याला रौद्र रूप। जायकवाडी धरणही 80% भरलं। कोल्हापुरातील राधानगरी धरण भरलं। 4 स्वयंचलित दरवाजे उघडले। पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। 26 जुलै 2005च्या मुंबईतील महाप्रलयाची 20 वर्षे। पावसाचा हाहाकार आणि मृत्यूचं तांडव दाखवणाऱ्या दिवसाचा काळा आठवणी आजही ताज्या। नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये रेशमा कंपनीला भीषण आग। कंपनी जळून खाक। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न। राज्यातील सर्व प्राचार्यांचं निवृत्तीचं वय 65 वर्ष करणार। उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा। अनुभव संपन्न प्राचार्यांनी अधिक सेवा बजावल्यास शिक्षण क्षेत्राला फायदा, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। वृद्ध आई वडिलांच्या सेवेसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 30 दिवसांची रजा मिळणार। केंद्रीय कामगार राज्यमंत्री जितेंद्र सिंहांची राज्यसभेत माहिती। 1 जानेवारी आणि 1 जुलैला रजेचा आगाऊ अर्ज करता येणार। पहलगाम हल्ल्यावर चर्चा करण्यास सरकारची तयारी। 29 जुलैला संसदेच्या दोन्ही सभागृहात 16 तास चर्चा। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देणार निवेदन। पंतप्रधान मोदी सहभागी होणार का, याकडेच लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा विक्रम। नेहरूंनंतर सर्वाधिक काळ पदावर राहणारे दुसरे पंतप्रधान। मोदींचे पंतप्रधानपदी 4078 दिवस पूर्ण। आज 26वा कारगिल विजय दिवस। जम्मू काश्मीरमधील वॉर मेमोरियल इथं शहीदांना वाहिली श्रद्धांजली। दिल्लीसह देशभरातही विविध कार्यक्रमांचं आयोजन। पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरचा चीनकडून पाण उतारा। बीजिंग दौऱ्यादरम्यान चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी खडसावलं। पाकमधील चीनी नागरिक आणि प्रकल्पांच्या सुरक्षेवरून नाराजी।